कोण होतीस तू, काय झालीस तू, च्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी आणि मंदारपासून. तर आता इथे मंदार चालत जात असतो कुठेतरी आणि कावेरी त्याचा पाठलाग करत असते. तर मंदारला कळतं पाठीमागून कोणतरी यायलंय म्हणून. मग तो वळून बघतो तर कावेरी जाऊन लपते आता गाडीच्या पाठीमागे. तर तेवढ्यातच एकटी मुलगी येते आणि मंदारच्या थोबाडीत मारते. किती फ्रॉड माणूस आहेस तू मंदार, अफेअर माझ्याशी केलास आणि लग्न कोणाशी करतोस, दुसऱ्या मुलीशी, असं म्हणते आता ती मुलगी. माझा वापर केला असतो पण मी पण शांत बसणार नाही आहे. तुझं लग्न जर माझ्याशी झालं नाही ना तर कोणाशीच नाही होऊ शकणार, असं म्हणते ती बाई आता मंदारला. आणि सगळं आता कावेरी बघत असते. जगाला ओरडून सांगेन की तू फ्रॉड माणूस आहेस म्हणून. जेवढं ओरडायचं आहे ना तेवढं ओरड, असं म्हणत होता मंदार. ह्या मंदारला काहीच फरक पडत नाही आणि तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कळलं, असं म्हणतो आता मंदार. आणि प्राजक्ता, तुझ्या ना एक फायद्याची गोष्ट सांगतो, असं म्हणतो मंदार. आणि आता बॅग खोलतो आपली आणि त्याच्यामध्ये पैसे असतात. तो म्हणतो हे पैसे घ्यायचे आणि थोबाड बंद ठेवायचं, असं म्हणून तो पैसे मारतो होता त्या प्राजक्ताच्या तोंडावर. चल निघ, असं म्हणून ढकलतो होता मंदार त्या प्राजक्ताला आणि तिच्या डोक्याला लागतं आणि तिच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आता. तर कावेरी तिकडून येते आणि म्हणते तुला तर लागलंय, एक मिनिट, असं म्हणून पुसते आता तिचा. आता पुसते कावेरी तिचा दुःख आपल्या रुमालाने. तर कावेरी म्हणते मला माहिती आहे तुम्हाला मंदाराने फसवलंय. तुम्ही, असं म्हणते ती बाई. मी कावेरी, ज्या मुलीबद्दल तू बोलत होतीस तिची वहिनी, असं म्हणते आता कावेरी, जिच्याशी मंदार लग्न करणार आहे. एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तो, असं म्हणते आता ती प्राजक्ता. मला फसवलं होतं याने, मला लग्नाचं वचन दिलं आणि सोडून गेला मला, असं म्हणते ती प्राजक्ता. मला माहिती आहे तो काय लायकीचा माणूस आहे, असं म्हणते आता कावेरी. मी तुला एक रिक्वेस्ट करते, माझ्या निशाचं आयुष्य बरबाद होण्यापासून तू वाचव. तू घरी ये आणि हे जे काही आहे ना खरं माझ्या घरच्यांना सांग, प्लीज, बोलशील तू, असं म्हणते आता कावेरी. तर ती प्राजक्ता मुलगी विचार करते. तर कावेरी म्हणते तुमच्या दोघी मुलींचा प्रश्न आहे, मी तयार आहे, मी येईन तुमच्या घरी, असं म्हणते ती प्राजक्ता. तर आता यश इन्स्पेक्टर जिजूंच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो काय झालं जिजू, एवढ्या अर्जंटली का बोलवलं? गोष्टच तशी महत्वाची आहे, अर्जंट अटेन्शनची, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर जिजू. म्हणजे काय झालंय नेमकं, असं म्हणतो यश. आपल्या घरात कोण घुसलं होतं, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. ह्याचं फुटेज क्लिअर घेऊन आलंय आहे, असं म्हणतात इन्स्पेक्टर आणि दाखवत होता फुटेज यशला. तर यश बघतो तर त्याच्यामध्ये मंदार असतो. आता हे फुटेज नेमकं नीट झूम करून बघ, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर यशला. हा तर निशाचा होणारा नवरा आहे मकरंद, असं म्हणतो आता यश. यस, असं म्हणतात इन्स्पेक्टर. आणि मग मंदार त्या लपून छपून जात असतो त्या फुटेजमध्ये. हा मकरंदने स्वतःच्या वडिलांना अरेस्ट केलंय पण तरीही तो रेग्युलरली त्यांना भेटायला इथे येतो, असं म्हणतो इन्स्पेक्टर यशला. मग मकरंदचे वडील, दिगंबर नाव आहे त्याचं, असं म्हणतात इन्स्पेक्टर. त्यांचा फोटो बघू शकतो का मी, असं म्हणतो यश. हो, असं म्हणतो इन्स्पेक्टर. मोरे, दिगंबरची फाईल आणा, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. आणि यश फुटेज बघतच असतो. तर आता एक हवालदार येऊन फाईल देऊन जातो. तर मग आता फोटो दाखवतो इन्स्पेक्टर यशला. तर यश म्हणतो हाय निशा, उद्या सकाळी तुला हळद लागणार आहे आणि मग तुझं लग्न होणार आहे आणि मग तू आम्हाला कायमचं सोडून जाणार, असं पौर्णिमा बोलत असते आता निशाला. तर निशा म्हणते आई, आमची अवस्था अशी झाली आहे ना निशा, की एकाकडे आम्हाला आनंदही होतोय आणि वाईटही वाटतंय, असं म्हणते सुलक्षणा. तुझं लग्न झालं की तू आमच्यापासून दूर जाणार ह्याचं दूरही वाटतंय, दुःखही होतंय, पण उद्यापासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. मकरंद रावांसारखा जोडीदार तुला मिळालाय, इतका चांगला मुलगा तुला नवरा म्हणून मिळालाय ना, याचा खूप खूप आनंद होतोय मला, असं म्हणते सुलक्षणा. मा, असं म्हणते आता निशा. सुखी राहा बाळा, तुम्हाला तो चांगला वाटतोय हा तुमचा गैरसमज आहे, असं म्हणते आता कावेरी तिकडे येऊन. तर आता विद्या विचारते काय म्हणून, त्याच्या इतका लालची नीच आणि खोटारडा माणूस तुम्ही बघितला नसेल, असं म्हणते कावेरी. तर निशा म्हणते एक मिनिट, बस आला आता कावेरी वहिनी, मी कधीपासून नोटीस करते आहे तू यांच्याबद्दल काहीतरी प्रॉब्लेमच आहे. मला तर वाटतंय तुला आमचं लग्नच होऊ द्यायचं नाही आहे, असं म्हणते निशा. काय गं आगाऊ मुलगी, काय बोलतेस, कुणाबद्दल बोलतेस, ह्याची जाणीव आहे तुला, असं म्हणते आता निशाची आई.
डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय ते घाण ठेवलेस म्हणून तोंडाला येईल ते बोलतेस. मकरंदराव या घरचे होणारे जावई आहेत हे विसरू नकोस असं म्हणते आता पौर्णिमा. काकू पण तो चांगला माणूस नाहीये असं म्हणते कावेरी. आणि मी जे बोलते त्याचा मी पुरावा घेऊन आले आहे असं म्हणते कावेरी. कसला पुरावा असं म्हणते आता सुलक्षणा. प्राजक्ता असं म्हणते आता कावेरी. तर आता ती मुलगी प्राजक्ता येते. तर आता इथे यश बघतो दिगंबरचा फोटो आणि त्याच्या लक्षात येतं की हा तोच माणूस असतो ज्याला यशने मारलेलं असतं. हा तर तोच माणूस आहे ज्याने उदयदादाच्या घरी माझ्यावर हल्ला केला होता असं म्हणतो आता यश. हा मकरंदचा बाप आहे. म्हणजे त्याने खोटं सांगितलं की तो अनाथ आहे असं म्हणतो आता यश. यश काहीतरी गडबड आहे असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. एक काम करतो, आधी मकरंदला उचलतो असं म्हणतो तो इन्स्पेक्टर आणि मग त्याच्या बाबाकडनं वधवून घेतो. त्याचा काय प्लॅन आहे ते असं म्हणतो इन्स्पेक्टर. पण जिजू जे काय करू ते सांभाळून निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं म्हणतो आता यश. तर आता यश परत बघतो फोटो दिगंबरचा आणि म्हणतो आता समजतंय मला कावेरी या लग्नाला नकार का देत होती. तर आता परत धर्माधिकाऱ्यांचं घर दाखवलंय. तर आता सगळे कावेरीच्या समोर येऊन थांबतात. प्राजक्ताला बघत थांबतात सगळे. हे सगळं काय चाललंय असं म्हणते आता सुलक्षणा. कोण आहे ही असं म्हणते आता सुलक्षणा. मी प्राजक्ता देसाई असं म्हणते ती मुलगी. माझा आणि मकरंदचा अफेअर आहे असं म्हणते आता प्राजक्ता. काय नाही असं म्हणते आता पौर्णिमा. वहिनी असं म्हणते आता ती. पण त्यांनी मला फसवलं. मला सोडून आता तो निशाची लग्न करतोय ते फक्त आणि फक्त पैशांसाठी असं म्हणते आता पौर्णिमा. त्याचं कुणावरही प्रेम नाही आहे. तो एक नंबरचा अनीच माणूस आहे असं म्हणते प्राजक्ता. तर आता प्राजक्ता निशाकडे येते आणि म्हणते तू निशा आहेस ना? हो हो असं म्हणते निशा. माझ्यावर विश्वास ठेव. मकरंदने तुला आणि मला दोघींनाही फसवलंय असं म्हणते ती प्राजक्ता. त्यांचा कोणावरही प्रेम नाही आहे. तर पौर्णिमाला खूप टेन्शन होतं हे ऐकून सगळं. आणि त्रासही होतो आणि निशाला पण. निशाला तर चक्करच येते. निशू निशू असं म्हणते आता विद्या आणि यमुना. सांभाळून सांभाळून असं म्हणतात आणि बसवतात तिला आता खुर्चीवर. विद्या जा पाणी आण जा असं म्हणते आता यमुना. आणि आता विद्या पाणी आणून देते. कशावरून तू खरं बोलतेस असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आम्ही तुमच्यावर कशाला विश्वास ठेवू असं म्हणतात त्या. काकू कोणती मुलगी स्वतःबद्दल अशीच बदनामी करेल हो असं म्हणते आता प्राजक्ता. तर निशा मात्र मिठी मारून रडत असते आता यमुनाला. ठीक आहे, तुम्हाला पुरावे हवेत ना? आहेत माझ्याकडे पुरावे असं म्हणते आता ती मुलगी प्राजक्ता. आणि ती आता आपला फोटो काढते आणि फोटोज दाखवते थोडे त्यांना. हे बघा फोटोज माझे आणि मकरंदचे असं म्हणते ती. तर त्याच्यामध्ये मकरंद वगैरे मिठी मारून थांबलेला असतो तिला. तर निशाही बघते ते फोटोज. आता तरी पटलं ना तुम्हाला? बसला ना माझ्यावर विश्वास? नाही नाही मा नाही असं म्हणते आता निशा. मा हे फोटोज खोटे आहेत. यमुना हे फोटोज खोटे आहेत. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. ही मुलगा खोटं बोलतेय असं म्हणते निशा. आणि तिला एन्झायटी होते आणि अटॅक येतो, पॅनिक अटॅक. अगं निशा शांत बस गं असं म्हणते आता विद्या. तर आता प्राजक्ता मात्र आपली बॅग तिथे मुद्दाम ठेवते बघा प्रेक्षक हो खाली. निशा अगं मी कशाला खोटं बोलू? मला काय मिळणार आहे असं म्हणते ती मुलगी प्राजक्ता. अगं तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी इथं सत्य सांगायला आले. पण तुझाच जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू आणि तुझं नशीब असं म्हणते. आणि प्राजक्ता निघून जाते तिथून तिची बॅग न घेताच. तर मग आता इथे कावेरी जी असते ना ती जाते आता पाठीमागे त्या प्राजक्ताच्या. तर आता इथे पौर्णिमा जोरात रडायला लागते. देवा देवा काय अरे काय चाललंय तुझं सगळं का असं म्हणते. आणि निशा पण जोरात रडायला लागते. आणि म्हणायला लागते जोरजोरात आता पौर्णिमा थांबव हे सगळं सहन होत नाही आता मला असं वगैरे म्हणायला लागते. माझ्या नशिबा माझ्या निशाच्या नशिबात सुख नाही लिहिलंस का रे तू? तर आता सुलक्षणा म्हणते पौर्णिमा शांत हो बघू. अगं आता तूच रडत राहिलीस तर निशा कुणाकडे बघायचं? हे बघ आपण ह्या गोष्टीची शहानिशा करूया. आणि जर मकरंदराव खोटे असतील ना तर आपण या वादातून वाचलो असं समज. पण जे तसं नसतील तर निशाचं आणि मकरंदरावांचं लग्न होईल ना असं म्हणते सुलक्षणा. तर आता पौर्णिमाला सांत्वना देते सुलक्षणा. तर आता कावेरी येते आणि म्हणते प्राजक्ता शांत हो बघू. तर बाहेर येऊन आता पडत असते कावेरी की शांत हो बरं. तर विद्या म्हणते आई रडू नका सगळं बरं होईल. तर यमुना म्हणते आम्हाला मला असं वाटतंय आपण सगळेजण याच्यावर विश्वास ठेवण्याच्या आधी सगळं शहानिशा करूया. कशावर ना अगं ती मुलगी खोटं बोलत नसेल असं म्हणते यमुना. आणि मुळात ना माझा कावेरीवरच विश्वास नाहीये. ती घेऊन आले त्या मुलीला असं म्हणते आता.
यमुना. त्यामुळे प्लीज तुम्ही सगळेजण ही विश्वास ठेवू नका तिच्यावर सध्या तरी, असं म्हणते आता यमुना. निशा, तूही जरा शांत हो बाळा, असं म्हणते आता सुलक्षणा. तेवढ्यातच तिला आता त्या प्राजक्ताची बॅग दिसते आता सुलक्षणाला. तर सुलक्षणा आता ती बॅग घेते. ही पर्स त्या मुलीची आहे ना, असं म्हणते आता सुलक्षणा. तर सुलक्षणा बाहेर द्यायला जाते. तर तिथे आता प्राजक्ता आणि कावेरी बोलत थांबलेले असतात. तर कावेरी प्राजक्ताला म्हणते, मी समजू शकते ह्या क्षणी तुला काय वाटत असेल, पण तुझे खूप खूप आभार. तू खूप मोठं काम केलंस. अहो आभार कसले मानताय, असं म्हणते आता प्राजक्ता. तेवढ्यातच ती सुलक्षणाला म्हणते आणि बघते आणि म्हणते, तुम्ही ज्या कामासाठी मला पैसे दिले होते ते मी काम बरं केलं ना? मी बरोबर बोलले ना? मला नाही वाटत कुणाला संशय आला असेल. ते फोटोज ना पण मी याच्या मदतीने बनवलेत. कुणालाच संशय आला नाही. आपण जे नाटक करायचं ठरवलं होतं ते बरोबर झालंय ना, असं म्हणते ती प्राजक्ता. तर कावेरी म्हणते, काय बोलतेस तू हे? तर सुलक्षणा लांब थांबून हे सगळं बघत असते. तर आता प्राजक्ता म्हणते, असं का बोलताय? तुम्हाला हे लग्न व्हायला नको आहे ना? असं म्हणते आता प्राजक्ता. आणि त्यासाठीच तुम्ही मला पैसे दिलात, असं म्हणते प्राजक्ता. त्यासाठीच तर आपण नाटक करत होतो ना, असं म्हणते ती मुलगी. तर सुलक्षणा येते आणि म्हणते, काय बोलते ही? सुलक्षणा त्यांचं दोघांचं बोलणं आता ऐकलेली असते. तर सुलक्षणा येते आणि म्हणते, ही असं म्हणायला लागते. कावेरी तेवढ्यातच कानाखाली मारते आता सुलक्षणा कावेरीच्या. तर खूप जोरात मारते आता खरंच सुलक्षणा कावेरीच्या, आणि काय विचारच करत नाही. आणि तिला हात पकडून दरदरून आत नेते आता. आणि प्राजक्ता मात्र बाहेरच थांबलेली असते. आणि खूप खुश होते आता प्राजक्ता कावेरीची ही हालत बघून. आणि कावेरी खूप रडायला लागते आता. तर प्राजक्ता मात्र हसते आता. तर आता ती प्राजक्ता कॉल करते मकरंदला, म्हणजेच मंदारला. आणि मग तो तो फोन घेतो. बोल, असं म्हणतो तो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलंय. गुड, असं म्हणतो मकरंद. तुला तुझे पैसे मिळतील, असं म्हणतो मंदार. असं म्हणून तो कॉल कट करतो आणि हसायला लागतो जोरजोरात. आणि खूपच जोरात हसायला लागतो राक्षसासारखं. आणि कावेरी सावंत, हे मला सगळं करावं लागतंय, नाहीतर तू माझं लग्न होऊच दिलं नसतंस, असं म्हणतो आता मंदार. आता तू कितीही ओरडून सांग, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, असं म्हणतो मंदार. कारण हरलेस तू, असं म्हणतो मंदार. मी हरवलंय तुला कावेरी, यावेळी मी जिंकलोय, असं म्हणतो मंदार. आणि जोरात हसायला लागतो. तरी ते पौर्णिमा रडत असते जोरजोरात. आणि निशा पण. तर आता इथे सुलक्षणा घेऊन येते कावेरीला आणि फेकते सर्वांच्या समोर. आणि कावेरी मात्र रडत असते. पौर्णिमा, रडायची थांब, असं म्हणते आता सुलक्षणा. निशा, तू सुद्धा अजिबात रडायचं नाही, असं म्हणते सुलक्षणा. कारण मकरंदराव खोटारडे नाही आहेत, ही मुलगी खोटारडी आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. हिने त्या मुलीला पैसे दिलेत, खोटं बोलायला भाग पडलं, आणि आपल्या समोर त्या मुलीने नाटक केलंय, असं म्हणते आता सुलक्षणा. काय, असं म्हणते यमुना. तर निशाला पण राग येतो. केवळ निशाचं आणि मकरंदरावांचं लग्न होऊ नये ना म्हणून, असं म्हणते सुलक्षणा. तर कावेरी रडायला लागते. आणि विद्याला मात्र काय कळतच नाही. तू इतक्या नीच पातळीला उतरशील असं वाटलं नव्हतं मला कधी, असं म्हणते आता सुलक्षणा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं म्हणते कावेरी. उळ उल उलट आत्ताच मला हळूहळू समजायला लागलेस तू, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता पौर्णिमा येते आणि म्हणते, आमचा आनंद बघवत नाहीये तुला? सांग ना, काय करतेस तू हे सगळं, असं म्हणते आता पौर्णिमा. त्या मुलीचं सुख बघवत नाहीये तुला, असं म्हणते सुलक्षणा. काय बिघडवलंय त्याने तुझं? अगं, का तिच्या सुखाच्या आहारी येतेयस? कुठल्या जन्मीचं सूड उगवतेयस तिच्यावर, असं म्हणते आता पौर्णिमा. वहिनी, वहिनी, मी तुम्हाला आधीपासून सांगत होते, हिला माझ्या निशाचं का निशाचं लग्नच होऊ द्यायचं नाही, असं म्हणते आता सुलक्षणा. मा, असं म्हणते आता यमुना, तू या मुलीला अनेकदा संधी दिलीस, पण ही सुधारण्याचं नावच घेत नाही आहे ग. तशीच वागते ही, असं म्हणते आता यमुना. काकू, यमुनाताई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेलं नाही आहे, असं म्हणते आता कावेरी. आता तुझं आम्हाला काही ऐकायचं नाही आहे आणि कुठलंही स्पष्टीकरण ऐकायचं नाही आम्हाला, असं म्हणते आता सुलक्षणा. आताच्या आता या घरातून चालते हो, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता हे ऐकून मात्र खूप खुश होते आता यमुना. हे काय म्हणून, आमच्या घरात शुभकार्य होणार आहे आणि त्यावर तुझी सावली पडायला नको आहे मला, असं म्हणते आता सुलक्षणा. आतापर्यंत मी तुला माझी सून कधी मांडलीच नाही आणि यापुढेही मांडणार नाही, असं म्हणते आता सुलक्षणा. पण केवळ माझ्या उथईची बायको आणि चिकूची आई आहेस ना म्हणून या घरास टिकून घेतलं, ते सुद्धा यशनी सांगितलं म्हणून, असं म्हणते आता सुलक्षणा. पण आता नाही. तर आता आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये कावेरी मंदारला मारते, जोर जोरात मारते आणि काठी घेऊन मारते त्याला.
आणि तुडवतेही त्याला आणि त्याला मारणारच असते. तेवढ्यातच तिच्या डोक्यावर हल्ला करतात थोडे लोक आणि मग बेशुद्ध पडते कावेरी. तर मग मंदार म्हणतो ठिकाणी लावा हिला आणि तेवढ्यातच आता यश मंदारला म्हणतो उदयदादा सापडलाय. तर हे ऐकून मंदारचा चेहराच पडतो आणि इथे कावेरीला एका भिंतीच्या पाठीमागे पॅक करून टाकतात हे लोक आणि आता श्वासही घ्यायला येत नसतो आतमध्ये कावेरीला. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.